नमस्कार सर, अक्कलकोट टीमतर्फे तुमचं स्वागत. मी मूळ अक्कलकोटचं आहे बरं का. हो का? माझे नाव निलिमा जाधव. आमच्या एकाच खेळातून या सगळ्या कृती आहेत भाषा करण्यासाठी. कॅरम खेळातून शिकूया, लिहून बोलूया. तर यासाठी आम्ही पहिली कृती पत्रिका तयार केली आहे मराठीची आणि गणिताची कृती पत्रिका तयार केली आहे. आपल्याला कॅरम खेळायचं आहे. स्टार्ट करू. जीविती सोमती जाईल एक असेल तिथे आपली कृती पत्रिका आहे की अक्षर वाचन करा. मग तुम्हाला आम्ही कोणतेही अक्षर देणार आहे आणि त्या अक्षराचं तुम्हाला वाचन करायचं आहे. त्याचप्रमाणे गणिताची देखील कृती पत्रिका आहे. अंकक्रमाने जोडा आणि चित्र पूर्ण करा. मग आपल्याला अंकांना हे चिन्हे जे आहेत ते जोडायचे आहे. हो, आणि कृती आपली पूर्ण होणार आहे. मराठीच्या गणिताची एक क्रमांकावर थोडी कृती आपल्याला या घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जे कल्पवृक्ष आहे गणिताचं, ते कल्पवृक्ष आहे तिथे मुलांना स्टिकर पेनाशी चिटकवलेले आहेत. 25 रुपये मुलांना आपण हे द्यायचे आहेत मॅडमला. त्यांच्याकडनं आपल्याला 25 रुपये घ्यायचे आहेत आणि हे स्टिकर द्यायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला गणित किंवा शाब्दिक उदाहरणे आपण त्यांच्याकडे या कल्पवृक्षातून आपण खूप छानरित्या आपण त्यांच्याकडनं हे घेऊ शकतो. हातांचा पण सराव याच्या आतमध्ये काय टाकलेलं? अच्छा, सगळं साहित्य कल्पकता वापर त्यानंतर मुलं जबाबदारी शिकताना त्याप्रमाणे मोठा मासा छोटा मासा असं हे करतो. त्याप्रमाणे मुलांनी ते गुणांक मोजली आणि त्यानंतर जर त्याला किती राहिले त्याच्याप्रमाणे त्याची राहिले किती? 6 राहिले. नमस्ते साहेब. ही ते मॅजिक वर्ड आहे किंवा आपण जादूची थैली जरी म्हटली शैली तर लहान मुलांसाठी काही संकल्पना करायच्या तर सोप्याच आहे. तर आता आपण एक तक्ता बनवले मॅजिक तक्ता. त्याच्यावर जर आपण असं ठेवलं तर इथे समसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हे समसंख्या याला असं जर ठेवलं तर ही विषम संख्या झाली. आता हे असं ठेवलं आपण इथे चढता क्रम असं जेव्हा तर चढता आणि उतरता क्रम. हो, आणि अजून आता आपण कुठं पण ठेवू शकतो. पूर्ण नंतर एकाच ठिकाणी असं इथे ठेवलं तर आता 3च्या अगोदर मागची संख्या 2 आणि पुढची संख्या 4 असं आपण हे पूर्ण संख्येची पण आपल्याला हे करता येईल. आणि त्याचप्रमाणे मोठी संख्या आणि लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. मोठी संख्या लहान, आता 13पेक्षा लहान 3 आणि 13पेक्षा मोठी 23 असं ठेवू शकतो. आणि त्याचप्रमाणे पूर्ण संख्या पण आपण ठेवलं तर ती पूर्ण संख्या होणार आहे. आणि पुन्हा मिळतवर ठेवलं तरी नैसर्गिक संख्या होणार आहे. आणि ह्या ह्याच्या साह्याने आपल्याला साहेब 400 आपण करू शकतो. आता आपण ठेवले आता तिरकी बेरीज आपल्याला करायची. 12 अधिक 1 13 आणि 11 अधिक 2 13. हे असं आपण म्हणजे ह्या 13 आणि ही 13 हे दोघांची बेरीज 13. हो. 63
अच्छा 410 प्रकारचे आपण अच्छा. ते बेरीज आणि अजून एक साहित्य इथं लहान म्हणजे मुलांसाठी आपण फक्त त्यांना सांगणार आहे की 1 नंबरचं आपण आता इथं तक्ता तयार करायचे भरपूर शब्द तयार होईल असं असे आपण भरपूर शब्द आपण त्यांना ओळख करू शकतो. नमस्कार साहेब. नमस्कार. मी सुदर्शना गणपती चौरे नांदेड. माझी कर्मभूमी अक्कलकोट असलं तरी माझी सासरवाडी बार्शी आहे, आगळगाव आहे. आगळगाव आहे. तर एकूण जर बघत आला तुम्ही इथपर्यंत शिक्षकांनी काहीही काम करायचं नाहीये, विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे. एका गट म्हणजे आता आपल्याला इलेक्शन ड्युटी मधूनच तुम्ही ट्रेनिंगला बोलवताय, त्यामुळे आमची लेकरं अशी कोण लक्षच देणार नाही, त्याचीही गरज नाही. 1-2 जरी टीम विद्यार्थी तयार केले, इथून खेळात आले, मराठी आणि गणित खेळातून शिक्षण आहे या कृती पत्रिकेमध्येच लिहिलेलं आहे. ते जर त्यांनी खेळलं आणि हे सापशिडीमध्ये तो येणार आहे आणि सापशिडीमध्ये तिथून जे विद्यार्थी 3-4 येतील ते सापशिडी खेळतील. बघा तुम्ही 3 आलं, 1, 2, 3 श्रव वरून एखादा शब्द सांग. अच्छा. थँक्यू सर. तर अशा पद्धतीने इथून तिथपर्यंत ही सर्व कृती करत गेली. एकच प्रोजेक्ट आहे आमचा, त्याला आम्ही गुंतलोय त्यामध्ये आणि त्या पद्धतीनं मागच्या बाजूला गणित सुद्धा आहे जे खूप त्याच्या मागच्या अगदी न तुटता कितीही काही लेकरांनी किती उड्या जरी मारल्या तरी मी तुटणार. त्याच्या मागच्या बाजूला गणित आहे, गणितातून खेळ केलेला आहे, जरा ते 3रीच्या लेवलचा हाय लेवलचा आहे आणि हे सर्व कृती करत गेल्या की तुम्हाला अभिनंदन पत्र हे मिळेल. त्यानंतर मी झाला की एक चॉकलेट मिळेल. तर एक त्या विद्यार्थ्यांबरोबर हमने मन में है ठानी ना हो कोई अज्ञानी, हमने मन में है ठानी ना हो कोई अज्ञानी, ज्ञान का दीप जलाएंगे, घर घर शिक्षा फैलाएंगे, घर घर शिक्षा फैलाएंगे, निपुण बनाएंगे हम, निपुण बनाएंगे, निपुण बनाएंगे हम, निपुण बनाएंगे, सभी बच्चों को निपुण बनाएंगे, घर घर शिक्षा फैलाएंगे, घर घर शिक्षा